महाराज की जय। अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त। बरोबर 25 वर्षापूर्वी श्री स्वामींच्या पादुका आमच्या घरी आल्या. तो दिवस होता 22 डिसेंबर 99. त्या दिवशी स्वामी घरी आले. त्या दिवशी अतिशय आनंदाचं वातावरण आमच्या घरी होतं. मला पहिल्यांदा खूप धाकधूक होती की कसं होईल, काहीच पूर्वपीठिका नव्हती. त्यामुळे स्वामींचं कसं करायचं, मग सगळ्यांना विचारून तयारी. स्वामींचं आगमन झालं त्या दिवशी माझ्या सगळ्या नंदा, माझ्या सगळ्या भाज्या सगळे उपस्थित होते. त्यांनी मला सर्व सूचना दिल्या आणि त्याप्रमाणे स्वामींना आम्ही घरात आणलं. यापूर्वी मला खूप धाकधूक होती की कसं होईल आपल्याकडनं. आमचं अंधेरीचं गाव खूप छोटं होतं. त्या घरात म्हणजे स्वामींचं पावित्र्य कसं राखलं जाईल आणि त्या घरात पूजा व्यवस्थित होईल की नाही. पण माझ्या नंदानी, माझ्या दिरांनी सगळ्यांनी आम्हाला सगळ्या सूचना दिल्या की तू असं कर. त्यामुळे खूपच म्हणजे सुलभ झाले. आणि त्यानंतर माझ्या मिस्टरांची साथ, अमितची साथ. अमित परदेशात होता, त्याला पण स्वामींविषयी पहिल्यापासून होतंच. पण त्यांनी निर्णय घेतला की भारतात यावं आणि आपण स्वामी सेवा त्याच्याकडून घडणार होती पुढे. आणि स्वामींचीच कृपा की तो परत इथे आला आणि पत्नीची साथ, मुलांची उत्तम साथ त्याला लागली. आणि त्यामुळेच आता ही स्वामींची सेवा जी काही आमच्याकडनं घडते ते सगळ्यांच्या साह्याने. माझे पती रोज स्वामींची पूजा त्यांच्या हातून घडते आणि सगळ्यांना अनुकूलता स्वामींनी दिली म्हणूनच आमच्याकडनं हे कार्य घडू शकतं. आणि आमचे सगळे नातेवाईक सगळ्यांचीच आमच्या साथ उत्तम आहे आम्हाला. माझ्या मोठी नणंद, धाकट्या नंदांची स्वामी सेवा, माझे पूज्य सासरे यांची सगळी उपासना. माझ्या सासूबाई माझ्या सहवासात मला थक्याने लागल्या. त्यामुळे त्यांच्याकडून मला खूप शिकायला मिळालं. नाहीतरी ही सेवा घडलीच नसते. आणि स्वामींची अत्यंत कृपा आमच्यावर आहे म्हणूनच हा 25वा सोहळा आपल्याला बघायला मिळतोय. आणि अशी सेवा पुढेही घडून स्वामी करून घ्यावी हीच स्वामीचरणी प्रार्थना. पुढे काय बोलणार बोलू शकत नाही विशेष, पण नमशांताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानंदामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः. आता इथनं पुढे अशी स्वामी सेवा करून घ्यावीत, गार्गीवर त्यांची कृपा असावी हीच सगळं स्वामीचरणी प्रार्थना. श्रीपादराया नृसिंहसुंदर गुरुराया दत्तात्रेया श्रीपादराया नृसिंह श्रीधर गुरुराया गुरु 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 दत्तात्रेया श्रीपादराया श्रीधर गुरुराया गुरु दत्तात्रेया श्रीपादराया नृसिंह श्रीधर श्री गुरुराया दत्तात्रेया श्रीपादराया नृसिंह
श्रीधर गुरुराया गुरु दत्तात्रेया श्रीपादराया नृसिंह श्रीधर गुरुराया गुरु दत्तात्रेया श्रीपादराया नृसिंह श्रीधर गुरुराया गुरु दत्तात्रेया श्रीपादराया नृसिंह श्रीधर गुरुराया गुरु दत्तात्रेया श्रीपादराया नृसिंह श्रीधर गुरुराया गुरु दत्तात्रेया श्रीपादराया नृसिंह श्रीधर गुरुराया गुरु दत्तात्रेया श्रीपादराया नृसिंह श्रीधर गुरुराया गुरु दत्तात्रेया श्रीपादराया नृसिंह श्रीधर गुरुराया गुरु दत्तात्रेया श्रीपादराया नृसिंह श्रीधर गुरुराया गुरु दत्तात्रेया श्रीपादराया नृसिंह श्रीधर गुरुराया नृसिंह श्रीधर गुरुराया नृसिंह श्रीधर गुरुराया। सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु आणि देव यामध्ये काय फरक असतो किंवा त्यांची भक्ती करताना काय वेगळेपणा असतो हे स्वामींनीच एक कविता सुचवली आहे, ती कविता वाचून दाखवते। कवितेचं नाव आहे गुरु रूपात जगदीश। देव रोज पूजावा सद्गुरु अंतरी साठवावा, बघावे देवाचे रूप सद्गुरूंशी आत्मा व्हावा एक रूप। नैवेद्य दाखवावा देवासी स्वतःला अर्पण करावे सद्गुरूंना। नमस्कार देवासी करून घट्ट पकडून ठेवावे गुरुचरणांना। देवाचे करावे कुळाचार सद्गुरूंचे अवलंबवावे विचार। देव पाठीशी असे उभा गुरूंचा क्षणोक्षणी आधार। पाप आणि पुण्य कर्माचा देव हिशोब ठेवतो। पाप आणि पुण्य कर्माचा देव हिशोब ठेवतो। प्रेमळ सद्गुरू मात्र फक्त भरभरून देतो। जसा असेल तसा शिष्य गुरुपदरात घेतो। जसा असेल तसा शिष्य गुरुपदरात घेतो। शुद्ध त्याला करण्यासी शक्ती स्वतःची देतो। शुद्ध त्याला करण्यासी शक्ती स्वतःची देतो। प्रारब्धापुढे एखाद्याच्या दैवाचीही होत असे हार। प्रारब्धापुढे एखाद्याच्या देवाचीही होत असे हार। तेथे चालतो फक्त सद्गुरूंचा अधिकार। तेथे चालतो फक्त सद्गुरूंचा अधिकार। देवदयेने मिळे जन्म हा मनुष्याचा। देवदयेने मिळे जन्म हा मनुष्याचा। पण सद्गुरूच दाविती जो मार्ग असे मोक्षाचा। फक्त सद्गुरूच दाविती जो मार्ग असे मोक्षाचा। म्हणूनच गुरु असे ब्रह्मा, गुरुच विष्णू आणि गुरुच महेश भक्त कल्याणासाठी अवतरतो गुरु रूपात जगदीश। भक्त कल्याणासाठी अवतरतो गुरु रूपात जगदीश। अवीट जोड नाम त्या शिवाचे। अवीट जोड नाम त्या शिवाचे।
सदा माझे वाचे नित्य येवो सदा माझे वाचे नित्य येवो नाम एक दुवा जीवाचा शिवाचा नाम एक दुवा जीवाचा शिवाचा कळस ही साचा जीवनाचा कळस ही साचा जीवनाचा भक्ती एक नामी जडो रे जीवनी भक्ती एक नामी जडो रे जीवनी तेणे चक्रपाणी सखा होय तेणे चक्रपाणी सखा होय जय जय दत्तराज माऊली जय जय दत्तराज माऊली जय जय योगीराज माऊली जय जय योगीराज माऊली जय जय दत्तराज माऊली तुम्ही सगळे जॉईन होऊ शकता दत्तराज माऊली जय जय दत्तराज माऊली जय जय योगीराज योगीराज माऊली जय जय दत्तराज माऊली जय जय दत्तराज माऊली जय जय योगीराज माऊली जय जय योगीराज माऊली विधि हरिहर करुणा सागर श्री विधि हरिहर करुणा सागर परब्रह्म परिपूर्ण परात्पर परब्रह्म परिपूर्ण परात्पर महाज्ञानी अवधूत दिगंबर महाज्ञानी अवधूत दिगंबर भक्तांची सावली जय जय दत्तराज माऊली जय जय योगीराज माऊली जय जय दत्तराज माऊली जय जय दत्तराज माऊली जय जय योगीराज माऊली जय जय योगीराज माऊली कृष्णा भीमा चरण शाळिनी कृष्णा भीमा चरण शाळिनी शीतल वायुताप हारिती शीतल वायुताप हारिती नारद तुम्बर गायन करीती नारद तुम्बर गायन करीती ऋषी मुनी गुरु पाऊली जय जय योगीराज माऊली जय जय योगीराज माऊली जय जय दत्तराज माऊली जय जय दत्तराज माऊली जय जय योगी
योगीराज माऊली जय जय योगीराज माऊली दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा बोलो दिगंबरा दिगंबरा थोडं नामस्मरण करूया दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा ओ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 नृसिंह सरस्वती दिगंबरा 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 नृसिंह सरस्वती दिगंबरा 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 स्वामी समर्था दिगंबरा 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 स्वामी समर्था दिगंबरा 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 अवधूत गजानन दिगंबरा 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 अवधूत गजानन दिगंबरा 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 साईनाथा दिगंबरा 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 साईनाथा दिगंबरा 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 शंकर बाबा दिगंबरा 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 शंकर बाबा दिगंबरा 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 सत्य साई दिगंबरा 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 सत्य साई दिगंबरा 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 महादेवा दिगंबरा 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 महादेवा दिगंबरा 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 मस्तान बाबा दिगंबरा 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 मस्तान बाबा दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 ब्रह्मा विष्णु महेश्वरा दिगंबरा दिगंबरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा पावना दत्ता दयाळा पावना दत्ता बोलो पावना दत्ता दयाळा पावना दत्ता दयाळा पावना दत्ता दयाळा पावना दत्ता अग्निनंदन हसनंदन पावना दत्ता अग्निनंदन हसनंदन पावना दत्ता माधवनंदन अंबानंदन पावना दत्ता माधवनंदन अंबानंदन पावना दत्ता दयाळा पावना दत्ता दयाळा पावना दत्ता दयाळा पावना दत्ता अग्निनंदन हसनंदन पावना दत्ता अग्निनंदन हसनंदन पावना दत्ता माधवनंदन अंबानंदन पावना दत्ता माधवनंदन अंबानंदन पावना दत्ता दयाळा पावना दत्ता दत्त दत्त जय दत्तनाथ जय दत्त दत्त जय दत्तनाथ दत्त दत्त जय दत्तनाथ जय दत्त दत्त जय दत्तनाथ दत्त दत्त जय दत्तनाथ जय दत्त दत्त जय दत्तनाथ जय ओ दत्त दत्त जय दत्तनाथ जय 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त म्हणजे मी सद्गुरू करतो किंवा मी यांचा अनुग्रह घेतला असं म्हणून होत नाही, तर ते आपल्याकडून करून घेत असतात. हे एक असतं. तर ती भेट अचानक जेव्हा होते तेव्हा जन्मोजन्मीची ती भेट जी असते ती आपल्याला लक्षात येते. आणि ती जी अवस्था असते
त्याचं वर्णन करणारं हे एक गीत आहे. गुरु माऊलीची मला भेट झाली, गुरु माऊलीची मला भेट झाली, काय सांगू कैसी पुरे नाही बोली, काय सांगू कैसी पुरे नाही बोली, पुरे नाही बोली, पुरे नाही बोली. गुरु माऊलीची मला भेट झाली, गुरु माऊलीची मला भेट झाली, काय सांगू कैसी पुरे नाही बोली, काय सांगू कैसी पुरे नाही बोली, पुरे नाही बोली, पुरे नाही बोली. गुरु माऊलीची अहोरात्र होता तोच ध्यास माते, अहोरात्र होता तोच ध्यास माते, म्हणून जाहले मला तोष बीते, म्हणून जाहले मला तोष बीते. मजवर केली मजवरी केली कृपेची सावली, मजवरी केली 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 मजवरी केली कृपेची सावली, कृपेची सावली, कृपेची सावली. गुरु माऊलीची मला भेट झाली, प्रल्हाद माऊली अशी कनवाळू, श्रीधर माऊली अशी कनवाळू, कनवाळू कनवाळू, श्रीधर माऊली अशी कनवाळू. गुरु माऊली ही अशी कनवाळू, भाव देखोनिया, भाव देखोनिया, झाली कृपाळू.
दे कोनिया जाहली कृपाळू अवसेची रात्र चांदण्यात न्हाली अवसेची रात्र चांदण्यात न्हाली चांदण्यात न्हाली चांदण्यात न्हाली गुरु माऊलीची मला भेट झाली गुरु माऊलीची गोंधळून गेलो काही सुचेना गोंधळून गेलो काही सुचेना काही सुचेना काही सुचेना गोंधळून गेलो काही सुचेना कंठ सद्गतीत शब्द तो फुटेना कंठ सद्गतीत शब्द तो फुटेना पदा अश्रुने मी अभिषेक घाली पदा अश्रुने अभिषेक घाली काय सांगू कैसी पुरे नाही बोली काय सांगू कैसी पुरे नाही बोली पुरे नाही बोली पुरे नाही बोली गुरु माऊलीची मला भेट झाली गुरु माऊलीची मला भेट झाली काय सांगू कैसी पुरे नाही बोली काय सांगू कैसी पुरे नाही बोली पुरे नाही बोली पुरे नाही बोली गुरु माऊलीची मला भेट झाली गुरु माऊलीची मला भेट झाली मला भेट झाली मला भेट झाली सद्गुरुनाथ महाराज की जय स्वामींचा प्रत्यक्ष सहवासाचं भाग्य लाभलेल्या अमितच्या आत्या आज आपल्या बरोबर आहे, सुमन आत्या. तर त्यांना विनंती करते की काही त्यांचे अनुभव स्वामींबद्दल. शांताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानंदामृतप्रदाय श्रीधराय नमो नमः. आता गुरुबद्दल सांगायचं, मला प्रत्यक्ष सहवास मिळाला, त्यांचं प्रेम मिळालं, परंतु त्यावेळेला प्रेमाची आणि ह्याची मला काही कल्पना नसताना मिळालेलं आहे. म्हणजे माझं भाग्य थोर की माझे वडील
आणि माझे बंधू आणि बहिणी माझ्यापेक्षा मोठे असलेले, त्यांच्यामुळे मला हे सगळं मिळालं. माझी मोठी बहीण जी होती ती म्हणजे अशी की स्वामींची एवढी भक्त होती की ती म्हणाली की मला अनुग्रह स्वामींनी माझ्या घरी येऊन द्यायला पाहिजे. आणि तो हट्ट त्यांनी पुरवला. मला मध्ये म्हणजे सज्जनगडला जायची वगैरे वेळ आली, परंतु ती आली नाही. ती म्हणाली की मी तिथं गेले तर स्वामी तिथंच मला सज्जन देतील अनुग्रह, तर म्हणून तू जा. त्यामुळे मला संवाद जास्त मिळाला स्वामींचा. आणि नंतर जेव्हा आले तेव्हा बेळगावला येऊन, त्यामुळे आम्हाला सगळ्यांनाच अनुग्रह मिळाला. ते म्हणाले एका घरामध्ये एकाचीच उपासना चालायला पाहिजे, तेव्हा तुम्ही सगळेजणीच बसा. म्हणजे असं करून आम्हाला सगळ्यांना त्याच्यामध्ये ओढून घेतलं. आणि नंतर आम्ही देवाचं करतच होतो, जसं काय वाचन दासबोध वगैरे आमचा चालायचा. परंतु गुरु म्हणजे काय आणि देवामध्ये फरक तुम्ही जो सांगितला त्याच्यामध्ये मुख्य फरक मला असं वाटतं की गुरु देव जो असतो तर तुम्ही काही चुकलं तर तुम्हाला तो शिक्षा करतो. तुम्हाला शिक्षा करतो म्हणजे काय की तुमच्या मनामध्ये तुम्ही केलेली अपराधीची भावना असते. परंतु गुरु हा तुमच्याबद्दल असलेलं प्रेम इतकं त्याचं जास्त असतं की ती अपराधाची भावना आणि हे सगळं निघून फक्त प्रेम होतं. तसं मला काय झालं की अगदी जवळ राहण्याची अशी आली. म्हणजे मी वर्दळीला कधी गेला असा तर तिथं ध्वजस्तंभ म्हणून सगळ्यात उंच डोंगरावर तो बांधलेला आहे. म्हणजे असं की ते तुम्हाला जाणवून देतं की इथं धर्माचं राज्य चालतं, सत्यतेचं राज्य चालतं, शांतीचं चालतं. तर असं करून देणारा तो, त्याच्यामध्ये स्वामी बसलेले आहेत, सगळे त्यांचे भक्त मंडळी बसलेले आहेत. ते खुर्चीवर बसलेले होते आणि त्याच्या मी पायाशी बसलेले होते. आणि माझ्या हातात अत्तराची वाटी, मी ते अत्तर घेऊन त्यांच्या पायाला लावत होते सारखे. खूप वेळ गेला. ते जेवढी अत्तर जेवढा असेल ना तेवढं सगळं त्यांना मी लावत होते. बराच वेळ गेल्यानंतर ते इतके शांततेने मला म्हणाले, अगं माझ्या पायाला त्याने आग होते, ते लावू नकोस. तेव्हा मला इतकं आश्चर्य वाटलं. एवढं मी त्यांना सारखं लावत होते, त्यांना त्यांच्या पायाची आग होत होती, परंतु ते मला रागवले नाहीत. इतक्या शांततेने सांगितलं. असे शांत स्वर असे स्वामी होते. त्यांनी मला सांगितल्यानंतर इतकं रजल्यासारखं झालं की आपण स्वामींना प्रेमाने म्हणून करतोय, परंतु त्याचं त्यांना दुखवतोय. परंतु ते शिष्यासाठी काही बोलले नाही. शेवटी त्यांनी मला सांगितलं की जेव्हा अतीत झालं तेव्हा मला सांगितलं, असं म्हणजे इतके प्रेमळ आणि इतकं म्हणजे वडील सुद्धा आपल्याला रागवतील काय झालं तर, परंतु त्यांनी कधी मला रागवलं नाही. मी BA झाले आणि त्यांच्याकडे गेले होते तेव्हा मला बघितले होते. म्हणाले काय फिलॉसॉफर काय म्हणता, माझी का म्हणून भक्तडीवर झाली. कारण फिलॉसॉफीचं नुसतं आपलं विद्यार्थी ज्ञान असतं, परीक्षार्थी ज्ञान असतं, विद्यार्थी नसतो. आपण नुसतं परीक्षा देण्यासाठी आपण शिकत असतो, त्याच्यामध्ये जात नाही आपण. विद्यार्थी वयात कसं व्हायचं ते गुरुनी शिकवलं, म्हणून गुरु श्रेष्ठ आहे. दुसरा प्रसंग माझा असा झाला की मी बसलेले असताना गुरु आले. म्हणाले काय करतोयस? तर मी नामस्मरण करते. नामस्मरण करायचं म्हणजे काय करायचं? तुम्ही नामस्मरण करता म्हणजे त्या व्यक्तीला समोर आणायचं. त्या व्यक्तीचं झाल्यानंतर त्याचे गुण आठवायचे. जसं आपल्याला पण स्तुती केली की आपल्याला आवडते ना, कोणी चांगलं बोललं तर, तसं गुरु स्तवन म्हणजे काय असतं? गुरुला तुम्ही तुमच्या स्तुतीने प्रसन्न करून देत असता. त्याची स्तुती करून त्यांना मन प्रसन्न झालं की मग तुम्हाला काय पाहिजे ते मिळतं. म्हणून स्तुती करायची. म्हणून स्तोत्र आहे. स्तोत्र म्हणजे स्तुती आहे, देवाची गुरुची स्तुती आहे. तसं गुरुची स्तुती करण्यासाठी त्यांनी मग आम्हाला सांगितलं की तुम्ही रोज असं करत जा. 13 माळा करायच्या. गुरु अनुग्रह घेतल्यानंतर रोज 13 माळा करायच्या. आम्ही तर कॉलेजला जात होतो, म्हटलं आम्हाला कशा होणार 13 माळा करायला.
आम्हाला काय होणार नाही एवढं. नाही, तुम्ही एक एक माळा करा, परंतु जेव्हा होईल, ज्या दिवशी तुम्हाला होईल त्या दिवशी करा. असं बंधन असं आम्हाला कुठलं ठेवलं नाही. म्हणजे हे गुरु करू शकते. दुसरे नवीन आम्ही जेव्हा ते गुरु बेळगावला आले होते तेव्हा मोठा उत्सव झाला. तिथं सर्वांनी अनुग्रह घेतले होते आणि त्यांना घेऊन येण्याचं काम माझं असायचं. तुम्ही दररोज काय करायचं, तर रामांना करा, देवाची गुरु करा, देवाची स्तुती करा. असं म्हणजे एवढं कसं काय होणार हो, आम्ही तिकडे बघितच नाही, घेऊन येण्याचं काम करत होते. सगळं झालेलं घेतले, त्याला ते कागद घेऊन द्यायचं. माझं अक्षर बरं होतं त्यामुळे म्हणजे लोकांना कळेल म्हणून ते घ्यायचं काम माझं होतं. परंतु मी कधीच त्यांच्या प्रवचनाला गेले नाही हे सांगते. तेव्हा माझं नव्हतं भाग्य नुसतं घेऊन देण्याचं आणि घरी आलेलं. ते त्याच्यामध्ये करायचं, भिक्षा घ्यायची, भिक्षा म्हणजे आपल्या या हातात जेवढं मावेल तेवढीच भिक्षा घ्यायची. नंतर दिवसभर काही नाही. आणि ते करायला त्यांचा शिष्य होता, दुसऱ्यांच्याकडनं काही. ते फक्त ते भातामध्ये दूध घालायचं तांदळामध्ये आणि ते शिजवायचं आणि ते झालं की ते करत भिक्षा त्यांची असायची. बाकीचं कुठलंही काही तुम्ही करा, पक्वान करून त्यांच्या समोर ठेवलं तर ते नुसतं नैवेद्य दाखवायचे, परंतु खायचं तेवढंच. म्हणजे अशा रीतीने राहिलेलं आम्ही बघत होतो. परंतु गुरु म्हणजे काय असतं हे माहिती नव्हतं. जसे आपले वडील मोठे आहेत तेवढं कळतं, परंतु काय मोठे आहेत, त्यांचं काय कर्तृत्व आहे, त्यांना का मोठं म्हणायचं हे कळायला सुद्धा वेळ जातो. आम्हाला आमचे वडील आणि माझी मोठी बहीण ह्यांच्यामुळे आम्हाला गुरुंचं सगळं झालं. कुठे बेळगावला आले की ते आमच्या घरी यायचे. बेळगावला आमच्या क्षेत्राशी कुणाकडेही जायचे नाही, परंतु आमच्याकडे आल्यानंतर इतकं प्रेम. म्हणजे आमच्या घरात आम्ही 10 माणसं होतो, 15-16 माणसं आमच्या घरी असायची सतत. आम्ही 10 जणी, आई वडील आणि आमच्या घरी काम करणारे आणि परत कोण भयंकर पाहुणे, वडील पाहणे हे होते. त्यामुळे 16-17 माणसं आमच्याकडे दररोज जेवायला असायची. त्याच्यामध्ये ते झोपायला ते आमच्या बरोबरीने झोपायचे. इथं ते झोपलेले तर आम्ही इथं झोपले. त्याच्यासमोर फक्त एवढी हे ऑर्डर लावलेली असायची, समई लावून ठेवलेली असायची, परंतु ते आमच्या बरोबरच झोपायचे. आणि आम्ही इथं स्वामीच्याकडे बघायचं, त्यांचं होतं ते हे गादी वगैरे मध्ये झोपायचे नाही. त्यांचं लोकरीचं असं आसन होतं मोठं, त्या लोकरीच्या आसनावरच ते झोपायचे. म्हणजे इतकं आम्हाला त्यांनी सहवास दिला. म्हणून त्याच्यामुळं परंतु काय झालं त्याच्या की जेव्हा आम्हाला कळायला लागलं त्याच्या परमार्थामध्ये काय असतं ते कळायला आम्हाला फार वेळ लागला. आम्ही देवाचं करत होतो, दासवळ वाचत होतो, सगळं गुरुचरित्र आम्हाला जरी नसलं तरी त्याचे हे असतात, तेवढा एक समाज सोडून बाकीचे वाचले तर चालतात अध्यायामध्ये, ते मी वाचत होतो. परंतु खरं गुरुचं कळलं ते जेव्हा अगदी माझा मोठा मुलगा झाला तेव्हा आम्ही गेलो होतो. तेव्हा ते म्हणाले की तुम्ही गुरु चालवायचं म्हणजे काय असतं, तर गुरुचं चालवायचं म्हणजे त्यांचे विचार, आचार आणि उच्चार हे सगळे तुमचे एकसारखे पाहिजे. तुम्ही बोलताय, वाटताय आणि चालताय असं न होता त्याच्यात समन्वय पाहिजे. आणि असं जर केला तर तुमचे लोक ऐकतील, नाही तर तुमचं कोणी ऐकलं नाही, हा काय बोलतोय असं होईल. तर तसं तुमचं आचरण ठेवा. आणि तसे स्वामी होते, जसं खूप शांत स्वभावाने होते ना, तसं शांत स्वभावाचा मला अनुभव आला. शांत स्वरूप असे माझे गुरु, त्यांना एवढा छान अनुभव आपण आजींनी शेअर केला. त्याच्यावरचं पण एक पद घेऊया, ते सगळं त्याच्यात आलेलं आहे. ब्रह्मानंद महाराजांची स्तुती, म्हणजे महाराजांना आता जसं तुम्ही सांगितलं ते सगळे अनुभव त्यांनी या पदातून घेतले, ते घेऊया.
महाराजा समान नाही त्रिभुवनी, महाराजा समान नाही त्रिभुवनी, महाराजा समान नाही त्रिभुवनी, आनंदाची खाणी, आनंदाची खाणी गुरुराव, आनंदाची खाणी, आनंदाची खाणी गुरुराव, गुरुराव, महाराजा समान नाही त्रिभुवनी, महाराजा समान नाही त्रिभुवनी. गुरुराव माझे रामची केवळ, गुरुराव माझे रामची केवळ, वासनेचे बीज, वासनेचे मूळ, वासनेचे मूळ दूर केले, दूर केले, महाराजा समान नाही त्रिभुवनी, आनंदाची खाणी, आनंदाची खाणी गुरुराव, गुरुराव. दूर केला भव कृपा दृष्टी पाते, 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 माया पाशभूते, माया पाशभूते पळविली, पळविली, महाराजा समान नाही त्रिभुवनी, महाराजा समान नाही त्रिभुवनी. पळविली भ्रांती, पळविली भ्रांती राहुनिया चित्ती, ब्रह्मानंद स्तुती, ब्रह्मानंद स्तुती काय करू, ब्रह्मानंद स्तुती काय करू, काय करू, महाराजा समान नाही त्रिभुवनी, आनंदाची खाणी, आनंदाची खाणी, आनंदाची खाणी गुरुराव, गुरुराव, महाराजा समान नाही त्रिभुवनी, हो नाही त्रिभुवनी, नाही त्रिभुवनी. सद्गुरुनाथ महाराज की जय. एकदा मी थोडं ओळख करून देतो. सद्गुरू भक्त तबल्याच्या साथीला मला आज आपल्याला इथे लाभलेले आहे श्री योगेश कुलकर्णी आणि त्यांचे चिरंजीव काळीच्या साथीला आपल्याला मंजिरा साथ करतात आहे राघव कुलकर्णी. हे आता भावी तबला प्लेयर आहे.
3 परीक्षा झाल्या आहेत आणि गाणं पण शिकतोय. श्रीराम. मगाशी पंचपक्वान्नांचा विषय झाला होता आणि गुरूंना काय नैवेद्य अपेक्षित आहे पंचपक्वान्नांमध्ये ते स्वामींनीच लिहून घेतलंय, तुमच्या पुढे सादर करते. नाव आहे कवितेचं पंचपक्वान्न. नैवेद्यासाठी तुमच्या काय आणू स्वामी, नैवेद्यासाठी तुमच्या काय आणू स्वामी, पंचपक्वान्न पहा आज तयार केलेत मी, पंचपक्वान्न पहा आज तयार केली आहेत मी. भरलेले ताट पाहुनी प्रसन्न हसली गुरुमाऊली, भरलेले ताट पाहुनी प्रसन्न हसली गुरुमाऊली. ताटावरती हिरवी तुळस हळूच मी ठेवली, ताटावरती हिरवी तुळस हळूच मी ठेवली. पंचपक्वान्न म्हणजे काय थांब मी सांगतो, पंचपक्वान्न म्हणजे काय थांब मी सांगतो. तुझा नैवेद्य आधी थोडासा ग्रहण करतो, तुझा नैवेद्य आधी थोडासा ग्रहण करतो. पहिले पक्वान्न असे भक्ती, पहिले पक्वान्न असे भक्ती, ज्याचा भगवंत भुकेला. असेल मनात जर नक्की धावतो अकेला, असेल मनात जर नक्की धावतो अकेला. श्रद्धा आणि विश्वास असे पक्वान्न दुसरे, श्रद्धा आणि विश्वास असे पक्वान्न दुसरे. ठेवलास माझ्यावरी मग मी तुला कधी न विसरे, ठेवलास जर माझ्यावरी मग मी तुला कधी न विसरे. तिसरे पक्वान्न जी करतेस उपासना, तिसरे पक्वान्न जी करतेस उपासना. ज्यामुळे फिरकत नाही तुझ्यापाशी दुष्ट वासना, ज्यामुळे फिरकत नाही तुझ्यापाशी दुष्ट वासना. पक्वान्न चौथे असे स्मरण आणि जप, पक्वान्न चौथे असे स्मरण आणि जप. ज्यामुळे तुझ्या जीवनात येईल आनंद अनुपम, ज्यामुळे तुझ्या जीवनात येईल आनंद अनुपम. समर्पण आणि शरणागती असे पक्वान्न पाचवे, समर्पण आणि शरणागती असे पक्वान्न पाचवे. भवभयापासून तुझसी जे वाचवे, भवभयापासून तुझसी जे वाचवे. हीच 5 पक्वान्ने गुरु माऊलीला प्रिय, हीच 5 पक्वान्ने गुरु माऊलीला प्रिय. नैवेद्यातील आनंद मग बघ कसा असे अद्वितीय, नैवेद्यातील आनंदही मग बघ कसा असेल अद्वितीय. देवभक्ती आनंद जीवनाचा, देवभक्ती आनंद जीवनाचा. आत्मज्ञानाने पूर्ण भावयाचा, आत्मज्ञानाने पूर्ण भावयाचा. देवभक्ती आनंद जीवनाचा, देवभक्ती आनंद जीवनाचा. आत्मज्ञानाने पूर्ण भावयाचा, आत्मज्ञानाने पूर्ण भावयाचा. सर्व भावे अष्टा
अष्टांग साधनेने आळवावे देवास भावनेने सर्व भावे अष्टांग साधनेने आळवावे देवास भावनेने सर्व भावे अष्टांग साधनेने आळवावे देवास भावनेने एक श्रद्धेने श्रीराम एक श्रद्धेने पंथ धरायाचा